खरं म्हणजे आज आपण पाहतोय की बळीराजा संकटात आहे. बळीराजाच्या डोळ्यात अश्रू आहेत. त्याचं दुःख मोठं आहे. त्याची शेती वाहून गेली आहे. त्याची जमीन खरडून गेली आहे. पशुधन वाहून गेलंय. घरांची पडझड झाली आहे. स्वतः मी बांधावर जाऊन आलो. मी डोळ्याने पाहिलं त्यांचं दुःख, डोळ्याने पाहिले त्यांचे अश्रू. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. अनेक शिवसैनिक तिकडे मदत करतायत. मदतीच्या गाड्या पोचतायत. जिथे संकट तिथे शिवसेना, जिथे आपत्ती तिथं शिवसेना. आणि मगाशी गुलाबरावनी सांगितलं की जिथे संकट, इर्षाळवाडीचं उदाहरण त्यांनी दिलं. जिथे संकट तिथे हा तुमचा एकनाथ शिंदे धावून गेल्याशिवाय राहणार नाही. हे आपलं धोरण आहे. आणि म्हणून आपण मदतीचं तोरण हेच शिवसेनेचं धोरण आहे. जेव्हा जेव्हा आपत्ती येते तेव्हा तेव्हा त्यांच्या मदतीला धावून जाण्याचं काम शिवसेना करते. हे आपली जबाबदारी आहे. खरं म्हणजे महापुरामुळे बळीराजा पूर्ण कोलमडून गेला आहे. परंतु आपण सर्व त्याच्या पाठीशी उभे आहोत. आपण त्याच्या मागे आहोत. सरकार त्याच्या मागे आहे. आणि म्हणून कुठल्याही अटी शर्ती सगळ्या बाजूला ठेवून यावेळेस मंत्रिमंडळात देखील मुख्यमंत्री महोदय आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये बळीराजाला आपण मदतीचा हात, त्याला आधार दिला पाहिजे. आणि म्हणून जे काही या परिस्थितीमध्ये संकट मोठं आहे. लोक आम्हाला सांगत होती अनेक वर्ष आम्ही कधी एवढा पाऊस पाहिला नाही. अनेक वर्षात कधी एवढं संकट आम्ही पाहिलं नाही. सगळं उद्ध्वस्त झालंय. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून आपण हा निर्णय घेतला की या मेळाव्यामध्ये फक्त आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत जवळचे, आणि त्यांना आपण या मेळाव्यात बोलवलं. आणि बाकी सगळे लोक तिकडे मदत करतायत. दसरा सण मोठा आहे. परंतु म्हणतो आपण दसरा सण मोठा, आनंदाला नाही तोटा. पण यावेळेचा दसरा मात्र या दसऱ्यावर पुराचं सावट आहे, पुराचं संकट आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या बळीराजा, आपला अन्नदाता, त्याच्या मागे उभं राहण्याचं काम शिवसेना करते. आणि अशा वेळेस आपण जो निर्णय घेतला, बाळासाहेब असते तर त्यांनी देखील आपल्या शिवसैनिकांची पाठ थोपटली असती. हा निर्णय घेतला आपण हा बळीराजाच्या हितासाठी, बळीराजाला वाचवण्यासाठी. आणि म्हणून या पुरामध्ये अगदी पाऊस वैऱ्यासारखा कोसळला. परिस्थिती भयानक आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याला मदतीचा हात द्यायचा नाही. मग कधी मदतीचा हात द्यायचा? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.